नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी स्कॉलरशिप या परीक्षेमधील सर्वात महत्त्वाचा घटक तो म्हणजे वर्तुळ। या घटकावर दरवर्षी 3 ते 4 प्रश्न 8वी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विचारले जातात। त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहे, 2017 ते 2024 पर्यंत आलेले सर्व प्रश्न अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही काय करा, हा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट या घटकावर राहणार नाही। चला तर वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया। पहिला प्रश्न, हा जो प्रश्न आहे 2017 ला विचारलेला आहे। ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी आहे। त्या वर्तुळातील एका जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर 5 सेमी आहे, तर त्या जीवेची लांबी किती? एकदम सोपा प्रश्न आहे। पहा, हा प्रश्न तसं पाहिलं तर पायथागोरसच्या प्रमेयाने सोडवता येतो, परंतु मी तुम्हाला पायथागोरसचे जे त्रिकूट आहेत त्या पद्धतीने सांगणार आहे कसे करायचे। तर तुम्हाला ते त्रिकूट अगोदर लक्षात ठेवायचे। पहा, ते काय असतात ते सांगतो। जसे की 3, 4, 5 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे। त्याच्यानंतर 5, 12, 13 हे सुद्धा एक पायथागोरसचं त्रिकूट आहे। त्याच्यानंतर 6, 8, 10 बरोबर। त्याच्यानंतर 8, 15, 17 ठीक आहे। तर एवढे तरी किमान लक्षात ठेवले तरी याच्यापेक्षा वेगळे प्रश्न परीक्षेत असत नाही। तर हे तुम्ही लक्षात, आता त्रिकूट म्हणजे काय असतं, तर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज ही तिसऱ्या संख्येच्या वर्गा एवढी असते। ठीक आहे, त्याला पायथागोरसचा आपण त्रिकूट म्हणतो। आता बघा प्रश्न काय विचारलाय, मी त्या पद्धतीची एक आकृती पण या ठिकाणी काढून ठेवली ऑलरेडी, परीक्षेत आकृती नाही। तर बघा, ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे, त्रिज्या 13 आहे। पहा, या ठिकाणी 13 त्रिज्या दिसते तुम्हाला। त्याच्यानंतर एक जीवा आहे, त्या जीवेचं वर्तुळाच्या केंद्रापासूनचं जे अंतर आहे ते किती आहे, 5 सेमी। या ठिकाणी 5 सेमी दिसते तुम्हाला। तर आपल्याला या जीवेची लांबी काढायची। पहा, एकदम सोपं असतं। जर वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर लंब टाकला, आता अंतर जे असतं ते लंब अंतर असतं, बरोबर ना। अंतर जे आहे ते 5 सेंटीमीटर लंब म्हणजे एकदम परपेंडिक्युलर असणार आहे। आता हा जो लंब असतो ना, तो त्या जीवेस काय करत असतो, दुभागत असतो। आता मग या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हा या ठिकाणी काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे, आणि या ठिकाणी आपण पायथागोरसचं त्रिकूट अप्लाय करू शकतो। या ठिकाणी 5, 13 आहे, मग हे किती असणार आहे, 12। बघा, 5, 12, 13 हे पायथागोरसचं त्रिकूट अप्लाय होतं, म्हणजे 2 आपल्याला माहिती असतात, तर तिसरी आपण याच्यात लगेच लिहून टाकायची। 5, 13 आहे म्हणजे इथं 12 असणार आहे, बरोबर ना। आता हे जर 12 असेल तर हे पण किती असणार आहे, 12। म्हणजे त्या जीवेची लांबी किती झाली, 12 अधिक 12 टोटल 24। समजतंय का मित्रांनो? एकदम सोप्या भाषेमध्ये तुमच्या लक्षात सहज आलं असेल। आता आपण काय करू, या पद्धतीचे एक 4-5 प्रश्न आलेले आहेत, थोडे वेगळे आहेत, आपण पटापट घेऊन टाकू। पहा, हा 2022 ला आलेला प्रश्न आहे। ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे। त्या वर्तुळातील 16 सेमी लांबीची असलेली जीवेचे केंद्रापासूनचे अंतर किती असेल? ठीक आहे, आता पहा, त्रिज्या 10 सेमी दिली आहे, त्याच्यानंतर वर्तुळातील 16 सेमी लांबी जीवा आहे, ही जीवा जी आहे ती 16 सेमी लांबीची आहे। तर आपल्याला काय विचारलंय, ती जी आहे वर्तुळाच्या केंद्रापासून किती अंतरावर असेल, म्हणजे आपल्याला काय करायचंय, थोडक्यात हे अंतर काढायचंय, हे लंब अंतर काढायचंय, बरोबर ना। हे अंतर काढायचंय। मग आता तुम्हाला आता सांगितलं मी, वर्तुळाच्या केंद्रातून जर आपण जीवेवर लंब टाकला तर तो या जीवेचे काय करतो, 2 समान भाग करत असतो। म्हणजे जीवेची लांबी जर 16 असेल तर हे किती असणार आहे, 8, आणि हे किती असणार आहे, 8, बरोबर। त्याच्यानंतर पहा, आपल्याला सांगितलंय की त्रिज्या 10 सेमी दिलेली आहे, तर ही त्रिज्या मी अशी काढतो। त्रिज्या म्हणजे काय असतं, थोडक्यात वर्तुळाच्या केंद्रापासून वर्तुळाच्या वरील कोणत्याही बिंदूपर्यंतचं अंतर। तर हे जे त्रिज्या आहे ती किती दिली आपल्याला, 10 दिली। बघा बरं मित्रांनो, तुमच्या सहज लक्षात आलं असेल, या ठिकाणी एक काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे, आणि या ठिकाणी 8 आहे, हे 10 आहे, तर आपल्याला ही बाजू काढायची। तर आताच मी तुम्हाला पायथागोरसचे त्रिकूट सांगितले होते, त्याच्यामध्ये हे त्रिकूट होतं पहा, 6, 8, 10 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे। मग 8 हे 10 आहे, हे किती असणार आहे, 6। वर्तुळाचं केंद्रापासूनचं अंतर किती, 6 आहे, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक किती, पहिला बरोबर येतोय। येते का लक्षात तुमच्या? एकदम सोपं आहे। पहा, आता समजा तुम्हाला वाटतं की त्रिकूट लक्षात राहत नाही, तर तुम्ही पायथागोरसचा प्रमेय पण अप्लाय करू शकता। तो कसा, आता या ठिकाणी आपल्याला 6 काढायचं होतं ना, मग हे 10चा वर्ग आणि त्याच्यामधून काय करायचं, हा 8चा वर्ग वजा करायचा। 10चा वर्ग 100 असतो, 8चा वर्ग 64, दोघांची वजाबाकी केली तर 36 येते, आणि त्याचा वर्गमूळ घ्या 6, असं केलं तरी हरकत नाही। चला, त्याच प्रकारचा थोडा वेगळा प्रश्न आहे। आता या ठिकाणी ओ केंद्र असलेले वर्तुळ आहे। पहा, आता हे परीक्षेत आकृती दिलेली नसते, ही आकृती आपण काढायची असते। पहा, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची 30 सेमी लांबीची जीवा, ही जी जीवा आहे तिची लांबी किती आहे, 30 सेमी। केंद्रापासून 8 सेमी अंतरावर आहे, म्हणजे ही पासून किती अंतर आहे, हे अंतर 8 आहे बघा, आणि हे अंतर लंब अंतर असतं।
तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढायची आपल्याला. आता एकदम सोपं आहे. आता ह्या जीवेची लांबी किती आहे? 30 आहे. मग हे किती? इकडचं 15 आणि हे 15, बरोबर आहे की नाही? आता आपल्याला त्रिज्या काढायची ना, म्हणजे बघा या ठिकाणी अशा पद्धतीने आपण एक त्रिकोण तयार करायचा. म्हणजे आपण ही जी आपण याला नाव देऊ वाटल्यास OM ही त्रिज्या आहे. तर ह्या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला काय करायचं? पायथागोरसचं त्रिकूट अप्लाय करायचं. 8, 15 इकडे काय असणार आहे? 17. चला हे लक्षात ठेवायचं. 8, 15, 17 मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्रिकूट आहे. 8, 15, 17 म्हणजे वर्तुळाची त्रिज्या किती येणार आहे? 17 येणार आहे. ते जे 3-4 त्रिकूट सांगितलेत ना मी, तेवढेच लक्षात ठेवा. पहा तुमच्या सहज लक्षात येणार आहे. 8, 15, 17 म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आलाय. त्याचप्रमाणे असणारा थोडासा वेगळा प्रश्न आहे पहा आता. एका वर्तुळात सर्वात मोठ्या जीवेची लांबी 7 मीटर आहे. आता सर्वात मोठ्या जीवेची लांबी म्हणजे काय बरं? आता सर्वात मोठी जीवा म्हणजे काय असते? व्यास असते. सर्वात मोठी जीवा म्हणजे त्या वर्तुळाचा काय असतो? व्यास असतो. त्याची लांबी थोडक्यात किती आहे? 7 आहे. म्हणजे व्यास म्हणजे आपल्याला डी दिलेला आहे. डायमीटर किती? 7 मीटर. ही महत्वाची गोष्ट आहे पहा. सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास. तर त्याच वर्तुळात तिच्यापासून म्हणजे कोणती? ही जी काही सर्वात मोठी जीवा होती म्हणजे व्यास, मी या ठिकाणी काढून ठेवलाय पहा व्यास. तिच्यापासून 2.1 मीटर अंतरावर म्हणजे इथपासून इथं खाली बघा मी 2.1 अंतर आहे. एवढं अंतर किती? 2.1 अंतरावर असणाऱ्या जीवेची लांबी किती मीटर असेल? म्हणजे ही जी जीवा आहे या जीवेची आपल्याला लांबी काढायची पहा. अगदी सोपं आहे, तुमच्या सहज लक्षात येणार. जर या ठिकाणी डी ची किंमत जर 7 असेल, है की नाही? डी म्हणजे काय? डायमीटर. तर या ठिकाणी रेडियस किती येईल बरं? रेडियस आर त्याच्या निम्म म्हणजे 7/2, बरोबर आहे की नाही? 7/2 म्हणजे किती? 3.5. त्याला 2 ने भागून बघा म्हणजे त्रिज्या 3.5 आहे. बघा या ठिकाणी काय करतो? अशी त्रिज्या काढून घेतो. आता ही त्रिज्या किती आपली? 3.5 आहे. आपल्याला काय काढायचंय? ही जीवेची लांबी काढायची. ह्या जीवेची लांबी काढायची. तर तुम्हाला माहिती आहे आपण जर लंब अंतर घेतलं तर या ठिकाणी 90 अंशाचा कोन असतो. तर आपण आणि हे अंतर आणि हे अंतर सारखंच असतं. आता आपल्याला हा जो काही काटकोन त्रिकोण या ठिकाणी तयार झालेला आहे तिथं आपण पायथागोरसचं त्रिकूट अप्लाय करू शकतो. तुम्ही म्हणता या ठिकाणी कसं काय अप्लाय करायचं बुवा? आता दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरा. म्हणजे किती? इथं 35 आहे. इथं किती आहे? 21 आहे. आता ह्या संख्येला जर आपण पाहिलं ना भाग जातो का बघा? कितीने भाग जातो? 7 ने भाग जातो की नाही? 7×5 35 नंतर 7×3=21 म्हणजे 3 आणि 5 आहे. म्हणजे आपल्याला 3, 4, 5 हे पायथागोरसचं त्रिकूट माहिती आहे. मग हे जर इथं 5 आहे, इथं जर 3 असेल इथे किती असायला पाहिजे? 4 असं आपण गृहीत धरूया, बरोबर आहे ना? आता बघा 5 35 झाले म्हणजे 5 7 35, 3 7 21, तसं 4 7 किती बरं? 28 आणि 28 म्हणजे या ठिकाणी आपण किती घेणार? आता पॉईंट घ्यावा लागेल ना, 2.8. बघा एवढं सोपं आहे. लक्षात येते काय करतो आपण? मग हे 2.8 आणि हे शेजारचं 2.8 म्हणजे टोटल किती झालं बरं? 2.8 अधिक 2.8 28×2=56 है ना? 5.6 आपलं उत्तर येत आहे. म्हणजे त्या जीवेची लांबी किती आलेली आहे? 5.6. पर्याय क्रमांक 2 आपला अगदी बरोबर येते पहा. आता या प्रकारातला शेवटचा प्रश्न, याच्यानंतर आपण वेगळा प्रकार बघणार आहे. बघा या ठिकाणी एक आकृती आपल्याला प्रश्नपत्रिकेत ऑलरेडी दिलेली आहे. त्यांनी म्हटले पहा ओपी लंब एसटी. ओपी जो आहे तो एसटीला लंब आहे. इथं 90 अंशाचा कोन केलेला दिसतोय. त्याच्यानंतर जीवा एलएम आणि जीवा एसटी समांतर आहेत. बघा ही जी जीवा आहे एलएम आणि एसटी ह्या कशा आहेत? समांतर आहेत. बरं ओ केंद्र आहे वर्तुळाचा दिसतोय आपल्याला. ON 6 आहे. O पासून N पर्यंत जे अंतर आहे हे किती आहे? 6 अंतर आहे बघा. त्याच्यानंतर आपण पुढे जर पाहिलं तर काय दिले बा? LM 16 आहे. LM म्हणजे ही जी टोटल जीवा आहे LM टोटल 16 आहे. तर आपल्याला विचारलंय या वर्तुळात सर्वात मोठी जीवा किती लांबीची असेल? आपल्याला सर्वात मोठी जीवा काढायची ना. सर्वात मोठी काय काढायची? जीवा. म्हणजेच आपल्याला काय काढायचंय बरं? व्यास काढायचा आहे, डायमीटर काढायचा आहे, बरोबर आहे की नाही? मग डायमीटर साठी आपल्याला अगोदर काय माहित पाहिजे? आर माहिती पाहिजे, रेडियस माहित पाहिजे, है ना? त्रिज्या माहित पाहिजे. तर त्रिज्या आपल्याला आरामात माहित होते बघा. कशी? तुम्ही म्हणता ना आता कशी काढायची बघा. एसटी आणि एलएम या दोघी समांतर आहेत. त्यातले या ठिकाणी 90 अंश दिलेला आहे. म्हणजे लंब जर असेल इथं तर इथं पण लंबच असणार आहे. जर दोन रेषांना समांतर रेषांना एक रेषा जर लंब असेल एकीला तर ती दुसरीला पण लंबच असते, किंवा तुम्ही संगत कोण पण म्हणू शकता. झालं. आता एलएम जी आहे टोटल 16 आहे. जर एलएम टोटल 16 असेल तर हे किती? 8 आणि इथं 8. वर्तुळाच्या केंद्रावर जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो? दुभागतो, 2 समान भाग करतो. इथं 8 आणि इकडे पण 8. झालं. इथं 6 आहे, इथं 8 आहे. आपल्याला काय काढायचंय? त्रिज्या काढायची अगोदर.
6 आत्ताच आपल्यालाच माहिती आहे 6 8 10 बघा फेमस आहे लक्षात ठेवायचं तुम्ही पायथागोरसचं त्रिकूट 6 8 10 म्हणजे किती असणार आहे 10 म्हणजे त्रिज्या आपली आलेली आहे किती 10 सेंटीमीटर आली. मात्र आपल्याला काय विचारलंय सर्वात मोठी जीवा. सर्वात मोठी जीवा म्हणजेच काय असतं व्यास. सर्वात मोठी जीवा म्हणजे काय असतं व्यास. आणि व्यास किती येईल बरं मग त्रिज्येच्या दुप्पट त्रिज्या 10 आहे ते व्यास किती 20. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर येणार आहे. पहा लक्षात आलंय तुम्हाला या प्रकारचे प्रश्न. आता पहा नवीन प्रकारचा प्रश्न आहे हा 2022 ला विचारलेला प्रश्न आहे. एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. या चाकाने 400 फेरे पूर्ण केले तर त्याने कापलेले अंतर किती. एकदम सोपा प्रश्न आहे बा जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाहीये. चाकाचा व्यास दिलाय आपल्याला म्हणजे डायमीटर किती दिलाय तो 1.4 मीटर. जर व्यास 1.4 असेल तर त्रिज्या किती असेल बरं आर रेडियस किती असेल त्याच्या निम्मी. 1.4 ला 2 ने भागा म्हणजे किती येईल 0.7 बेसती 14 आहे ना 0.7 काय आहे मीटर. बर त्रिज्या भेटली आपल्याला. आता त्या चाकाने 400 फेरे पूर्ण केले तर कापलेलं अंतर काढायचं. आता त्याच्यासाठी आपल्याला अगोदर एका फेऱ्यामध्ये किती अंतर कापलं. एक फेरा म्हणजे काय असतो माहिती का समजा एखादं चाक असेल एक फेरा म्हणजे काय एक फेरा पूर्ण केला म्हणजे समजा एवढं अंतर केलं याचा अर्थ काय हे जे आहे ही टोटल जी लांबी आहे ती एवढी असणार आहे. आणि ही लांबी म्हणजे आपण त्या वर्तुळाचा काय असतो परिघ असतो सरकमफरन्स असतो बरोबर की नाही. मग सरकमफरन्स आपल्याला एक फेरा बरोबर परिघ आहे की नाही. आणि परिघाचा काय फॉर्म्युला आहे सर्वांना माहिती आहे 2 पाय आर किंवा तुम्ही त्याला पाय डी सुद्धा म्हणू शकता. 2 गुणिले पायची किंमत 22/7 आणि आर ची किंमत आत्ताच आपल्याला माहिती आहे त्रिज्या किती आहे 0.7. ह्या 7 ने याला भाग देऊ आपण मस्तपैकी 7 1 7 इथं 0 आणि 7 1 7 0.1. चला करू कॅल्क्युलेशन 22 दुने 44 44 आणि 0.1 चा जर गुणाकार केला 44 1 44 आणि आपल्याला काय दशांश चिन्ह द्यावं लागेल ना एक तिकडून एक घर म्हणजे 4.4 मीटर. थोडक्यात काय एका फेऱ्यामध्ये ते चाक 4.4 मीटर जातं. तर आता विषय काय की त्याने 400 फेरे पूर्ण केलेत. मग आपल्याला एकूण जर अंतर काढायचं असेल ना एका फेऱ्यामध्ये तो 4.4 मीटर जातो आणि त्याने किती केलंय तो 400 फेरे किती 400 फेरे पूर्ण केलेत. हे कॅल्क्युलेशन करून घेऊ बा. हे 2 शून्य मी ऑलरेडी लिहून ठेवतो दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरा सुरुवातीला 4 आणि 44 गुणाकार करू पाहिजे ना 2 शून्य मी लिहून ठेवले आधीच 4 आणि 44 गुणाकार 4 चौक 16 हातचा आला 1 4 चौक 16 आणि 1 17. आणि आता दशांश चिन्हाचा विचार करा आपल्याला इकडून एक घर सारखावं लागेल म्हणजे या ठिकाणी मी दशांश चिन्ह देतो म्हणजे आपलं उत्तर येते 1760. पुढचं शून्य घ्यायचं दशांश चिन्हाच्या पुढचा 1760 मीटर आहे पहा मात्र आहे की नाही 1760 मीटर. मात्र या ठिकाणी किलोमीटर मध्ये काढायचे किलोमीटर मध्ये काढायचं त्याला 1000 ने भागावं लागेल कारण 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. 1000 ने जर भागलं तर किती येईल बरं 1.760 किंवा एक पुढच्या शून्याची गरज नाही 1.76 किलोमीटर. या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 3 आपला अगदी परफेक्ट आलेला आहे. तुमच्या लक्षात आलं असेल कशा पद्धतीने सोडायचे. नसेल आलं तर पहा लगेच दुसरा एक प्रश्न आहे त्या पद्धतीचा एवढा एकच आहे आणि आधी 2 प्रश्न सापडले मला. हा 2020 ला आलेला आहे. एका मिनी बसच्या चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे. त्या बसचे चाक 5000 फेऱ्यात किती अंतर कापेल. या ठिकाणी डायमीटर दिले आपल्याला 0.7 मीटर. व्यास जर 0.7 असेल तर त्रिज्या किती असणार आहे 0.7 भागिले 2 मीटर. चला कॅल्क्युलेशन करत म्हणजे 0.35 एवढं करण्यापेक्षा असंच ठेवू आपण आपल्याला पुढे सोपं जाणार आहे. कसं बघा जर आता आपल्याला त्रिज्या माहिती आहे मग आपण काढू एक फेरा सेम आत्ताच्या सारखं. एक फेरा म्हणजे काय असतो त्या वर्तुळाचा किंवा त्या चाकाचा परिघ. परिघाचा फॉर्म्युला काय 2 पाय आर किंवा तुम्ही पाय डी जरी अप्लाय केला तरी चाललं असतं सुरुवातीला पण चला काय हरकत नाही. 2 गुणिले पायची किंमत 22/7 आर ची किंमत किती आहे 0.7 भागिले 2. व्यवस्थित बघा पटापट घाई होत असेल पुन्हा एकदा रिवाइज करा. या ठिकाणी काय होणार आहे 2 2 कॅन्सल होणार आहे पा 7 ने याला भाग देऊ 7 1 7 इथं सुद्धा 7 1 7 0.1. आता 22 आणि 0.1 चा गुणाकार करताना 22 1 22 आणि एकदा चिन्ह द्यायचं म्हणजे किती 2.2. एका फेऱ्यामध्ये किती अंतर गेला तो 2.2 एवढं अंतर गेला. हे काय आहे मीटर. आता फेरे किती येतं 5000 फेरे बघा 5000 फेरे आहेत पहा. 5000 फेऱ्यामध्ये किती होईल 5000 गुणुले 2.2. इथं सुद्धा काय करायचं हे पुढचे 3 शून्य मी आधी लिहून ठेवतो राहिलं फक्त 5 आणि या ठिकाणी 22 असं गृहीत धरा तुम्ही. दशांश चिन्हाचा आपण विचार शेवटी करायचा 22 5
110, बरोबर आहे की नाही? आणि मग आता दशांशचिन्ह आहे, तिकडून एक घर, म्हणजे या ठिकाणी दशांशचिन्ह द्यावं लागेल आपल्याला, बरोबर? म्हणजे किती झाले? 11,000 मीटर. किती झालं? 11,000 मीटर. म्हणजेच किती बरं? या ठिकाणी बघा दिसतं लगेच 11 किलोमीटर, कारण 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 11 किलोमीटर आपलं उत्तर येते पहा. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्ही अगदी सहज सोडू शकता, या पद्धतीचा प्रश्न आला तर. पहा आता हा कुंपणाचा खर्च आहे बघा, त्या पद्धतीचा प्रश्न याला आहे. हा 2022चाच आहे. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 28 मीटर आहे. त्या बागेभोवती 5 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 50 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? पहा सोपा प्रश्न आहे हा सुद्धा, अजिबात अवघड नाही, सहज सोडायचा. त्रिज्या आपल्याला दिलेली आहे आर, किती दिली? 28 मीटर. बर, आता त्या बागेभोवती काय करायचे? 5 पदरी कुंपण घालायचे. 5 पदरी, आपण सुरुवातीला एक पदरचा विचार करू. एक पदर म्हणजे काय? समजा ही जर बाग असेल, आता त्यांनी बाग कशी म्हणले? वर्तुळाकृती म्हणले ना, वर्तुळाकार बाग आहे. तरी एक पदर म्हणजे काय होणार आहे? एक राऊंड. एक राऊंड म्हणजेच एक परीघ, आपण त्याला म्हणू परीघ, आहे का नाही? एक पदर म्हणजे परीघ. आणि परीघाचा आत्ताच फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, 2 पाय आर. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा चांगल्या प्रकारे. 2 गुणिले पायची किंमत 22/7. आरची किंमत किती रे? 28. 7 ने 28 ला भाग देऊ आपण. 7 एक 7, 7 चोक 28, बरोबर की नाही? आता 2 आणि 22 आणि 4चा गुणाकार करायचा. आपण करू पहा, 4 दुने 8, 8 आणि 22चा गुणाकार, 22 8 176. थोडक्यात काय? एक पदर म्हणजे 176 मीटर. एक पदर म्हणजे किती? 176 मीटर. आपण 5 पदरी कुंपण करायचंय, मग 5 पदरी म्हणजे किती होतील बघू आपण. 176 ला कितीने गुणावं लागेल? 5 ने गुणावं लागेल आपल्याला, बरोबर आहे की नाही? 5 × 30, 3. 5 × 35, 35 आणि 3 38. पुन्हा 3. 5 × 5 आणि 3 8. 880 मीटर. हे काय झालं? 5 पदरी एकूण तेवढी लागली, कुंपण लागलं. आता त्यांनी काय म्हणले माहिती का? प्रति मीटर 50 याप्रमाणे. एका मीटरला 50 रुपये खर्च येतो, तर 880 मीटरला किती खर्च येईल? तर आपण या ठिकाणी खर्च काढू पहा. खर्च कसा काढायचा? हे जे काही एकूण आले ना 880 मीटर, त्याला कितीने गुणायचं? 50 ने गुणायचं. आता या ठिकाणी पहा, गुणाकार करताना 2 शून्य ऑलरेडी ठेवून देऊ आपण पहिले, जसे जसे. इथला 1 शून्य आणि इथला 1 शून्य राहिला. 88 आणि 5चा गुणाकार करून घ्या. 5 8 40, 4. 5 8 40 आणि 4 44. म्हणजे किती खर्च येणार आहे बघा मित्रांनो? 44,000 रुपये खर्च येणार आहे. किती? पर्याय क्रमांक 3 आपलं अगदी बरोबर दिसतंय पहा. त्या पेपरचा अजून एक प्रश्न सापडलेला आहे मला, 2020च्या परीक्षेत आलेला आहे. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 21 मीटर आहे. बर, त्या बागेभोवती तारेचे 3 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 60 याप्रमाणे किती खर्च येईल? तुमच्या सहज लक्षात आलंच असेल नेमकं काय करायचे. त्रिज्या दिलेली आपल्याला किती? पटापटा बघून घ्या. त्रिज्या किती दिली? 21 मीटर. ओके, चला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? मग एक पदर काढून घेऊ आपण अगोदर. एक पदरी, आपल्याला 3 पदरी कुंपण घालायचंय ना. एक पदराचं काय? आपला काय फॉर्म्युला आहे? 2 पाय आर, म्हणजे परिघाचा फॉर्म्युला. 2 गुणिले पायची किंमत 22/7, आरची किंमत 21. 7 ने भाग देऊ. 7 1 7, 7 त्रिक 21. आता 2, 22 आणि 3चा गुणाकार या ठिकाणी करू. 3 दुने 6, 22 किती होतात? 132, बरोबर आहे की नाही? एक पदर म्हणजे 132 मीटर आलं पहा. आता आपल्याला किती पदरी करायचंय? 3 पदरी करायचंय. मग 3 पदरी एकूण किती मीटर होतो बघू आपण. मग 3 ला कितीने? 132. एका पदराला 132, तर 3 पदरी म्हणजे 3 गुणिले 132 करावं लागेल. किती येतं बघा? 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 1 3. 396 मीटर झालं 3 पदरीचं, आहे की नाही? एकूण एवढं मीटर लागणार आहे. आता एका मीटरला किती रुपये खर्च आहे? 60 रुपये खर्च आहे. मग एकूण जर आपण खर्च विचार केला, तर ह्या 396 ला कितीने गुणावं लागेल बरं? ह्या 60 ने गुणावं लागेल, बरोबर आहे की नाही? आणि मग हा शून्य ऑलरेडी जसं तसं ठेवून देऊ आपण. 6 ने गुणू फक्त. 6 6 36, 3. 6 9 54 आणि 3 57, 5. 6 त्रिक 18 आणि 5 किती झाले बरं? 23. 23,760 रुपये पहा. 23,760 रुपये एवढा खर्च येणार आहे 3 पदरी कुंपण करायला, आहे की नाही? पर्याय क्रमांक 1 आपला अगदी बरोबर दिसतोय. चला तर पुढच्या प्रश्नाकडे बोलू आपण. 2023 ला विचारलेला हा प्रश्न आहे पहा. लघु वर्तुळ खंडातील कोणाचे माप खालीलपैकी कोणते असू शकते? पर्याय आपल्याला दिलेले आहेत 25, 135, 180, 90. आता सर्वात अगोदर लघु वर्तुळ खंड आणि विशाल वर्तुळ खंड माहिती का? समजा आपण एक जीवा काढली,
तर जिभेच्या ज्या साईडला सेंटर असेल आहे की नाही, तर तो विशाल वर्तुळखंड होतो आणि इकडचा जो असतो तो लघु वर्तुळखंड होतो. आता बघा, लघु वर्तुळखंडात जर आपण एखादा कोन काढला, समजा मी असा कोन काढतो बघा. कोन म्हणजे कसा, कोणताही एक पॉईंट घेतला इथं आणि बाकीचे दोन टोक जोडायचे, तर तुम्हाला विशाल कोन या ठिकाणी तयार झालेला दिसतो. कुठेही घ्या, इथं समजा पॉईंट घेतला मी, हे बघा अशा पद्धतीचा कोन काढा, विशाल कोन त्या ठिकाणी तयार होईल. मात्र जर समजा विशाल वर्तुळखंडामध्ये एखादा पॉईंट घेतला मी आणि जर मी कोन काढण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्या लक्षात येईल तो लघु कोन होते. कुठं पॉईंट घ्या बघा, असा कोन जर काढायचा प्रयत्न केला मी, तो काय होतोय, लघु कोन. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, लघु वर्तुळखंडामध्ये विशाल कोन होतो आणि विशाल वर्तुळखंडामध्ये लघु कोन होतो. समजली गोष्ट? बघा, विशाल वर्तुळखंडामध्ये जर आपण कोन काढला तर तो कसा होतो, लघु कोन होतो आणि लघु वर्तुळखंडात जर काढला तर तो विशाल. मग आता आपल्याला प्रश्न काय, लघु आहे की नाही, लघु वर्तुळखंडातील कोणाचं माप आहे, विशाल कोणाचा असला पाहिजे. याच्यापैकी विशाल कोण कोणता आहे बघा, हा सरळ कोण पण नाही घ्यायचा, काटकोन पण नाही घ्यायचा, लघु कोण नाही, राहिलं काय, विशाल कोण. 135 अंश हे आपलं उत्तर परफेक्ट आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे. 2022 ला विचारलेला हा प्रश्न आहे, एका लघु कंसाचे माप 160 डिग्री आहे तर त्याच्या संगत विशाल कंसाचे माप किती. आता लघु कंस आणि विशाल कंस दोन्ही मिळून किती अंश असते, एक पूर्ण वर्तुळ होऊन जातं, म्हणजे 360 अंश असतं. त्याच्यापैकी लघु कंसाचं आपल्याला दिलेले 160. मग आपण काय करायचं, पूर्ण वर्तुळामधून जर आपण लघु कंसाचं वजा केलं, 100 म्हणजे 360 मधून 160 जर वजा केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, विशाल कंसाचं भेटणार आहे 0, 7 6 गेले 0, 3 1 गेला 2, म्हणजे 200 डिग्री. पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर. एवढा सोपा प्रश्न होता पहा मित्रांनो. आता 2021 ला विचारलेला प्रश्न पहा, इथे काय म्हणलंय, एका वर्तुळात विशाल कंसाचे माप संबंधित लघु कंसाच्या दुपटीपेक्षा 60 ने जास्त आहे तर विशाल कंसाचे माप किती. बघा, या प्रश्नाचा जर प्रश्न आलाय तर या प्रकारचा जर प्रश्न आला तर आपल्याला काय करायचंय, कोणासोबत तुलना केली, लघु कंसाच्या दुपटीपेक्षा. लघु कंसाच्या ना मग आपण लघु कंस जो आहे ना तो आपण x मापाचा मानू, x अंशाचा आहे असं मानायला हरकत नाही. मग याच्यावरून आपण विशाल कंस काढायला इथनं काढता आपल्याला विशाल कंस. जर आपण लघु कंस x मांडला तर विशाल कंस काय, विशाल कंसाचे माप त्याच्या लघु कंसाच्या दुपटीपेक्षा 60 ने जास्त. दुपटीपेक्षा म्हणजे x ची दुप्पट किती, 2x, त्याच्यापेक्षा 60 ने जास्त. समजलंय बघा, लघु कंस x आहे त्याच्या दुपटीपेक्षा म्हणजे 2x पेक्षा कितीने जास्त, 60 ने जास्त, म्हणजे 2x अधिक 60. आता जर तुम्ही विचार केला ना, तुम्ही म्हणता विशाल कंसाचं माप कसं काढायचं, आता ह्या दोघांची मिळून बेरीज किती यायला पाहिजे, लघु कंस अधिक विशाल कंस दोन्ही मिळून किती येतं, 360 येतं. म्हणजे हे x आणि हे 2x अधिक 60 हे मिळून किती झालं, 360. आता x आणि 2x किती झाले बरं, 3x. इकडचे 60 तिकडे वजा करून टाका, 360 मधून हे 60 गेले, किती राहिले, 300. म्हणजे x बरोबर किती, 3 ने तिकडे भागा, 300 ला जर 3 ने भागलं किती येतं, 100. जास्त कॅल्क्युलेशन नाही करत बसायचं, तोंडी पण पटापटा करत चालायचं आहे की नाही. 100, x ची किंमत 100 आली. आता आपल्याला काय विचारलंय, विशाल कंसाचं माप. मग विशाल कंस हा आहे आपला, म्हणजे किती, 2x अधिक 60 आहे ना, म्हणजे 2 गुणिले 100 अधिक 60, 2 गुणिले 100 200 आणि 60 किती झाले, 260. पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर आहे पहा. पुढील प्रश्न आहे पहा, हा 2017 ला विचारलेला प्रश्न आहे, एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 135 अंश आहे तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती असेल. सरळ सरळ 360 मधून वजा करा, तुम्हाला लगेच उत्तर येणार आहे. किंवा तुम्ही म्हणता कसं काय, असं कसं काय बरं, तर समजा हे एक वर्तुळ आहे, जरी वाकडं तिकडे असेल तरी, हे की नाही, आणि आपल्याला त्यांनी काय म्हटलंय, केंद्रीय कोनाचे माप. समजा मी म्हटलं हा आहे 135 अंशाचा कोन, बर, तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे, म्हणजे हे 135 असेल ना, तर हा जो काही कंस असतो ना त्याचा संगत कंस तो सुद्धा 135चा असतो. मग राहिलेल्या विशाल कंसाचं माप काढायचं, म्हणजे तेच 360 मधून वजा करा. म्हणजे आपण काय करणार, 360 मधून किती, 135 वजा करणार, आपल्याला ते उत्तर येणार आहे. किती येईल बघा, 10 5 गेले 5, 1 6 4 गेले 2, 3 1 गेलं 2, 225 डिग्री. पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर आलेला दिसतोय पहा. चला पुढचा प्रश्न आहे पहा,
हा 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. आता इथं म्हणलंय एका वर्तुळाचा व्यास AC आहे व बिंदू B हा वर्तुळावरील कोणताही एक बिंदू आहे, तर खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? 2 पर्याय निवडायचे. आता ही आकृती दिलेली नाही परीक्षेमध्ये, मी काढली आपल्याला समजण्यासाठी. बघा आकृती याचं वर्णन करून बघा. व्यास AC आहे, बघा या ठिकाणी दिसतोय तुम्हाला, हे सेंटर आहे आणि AC हा व्यास आहे. बिंदू B हा वर्तुळावर कुठे पण घेतलाय पहा, या ठिकाणी मी बिंदू B घेतलेला आहे. आता मग याच्यानुसार बघायचंय आपल्याला. आता हे विधान बघण्याच्या अगोदर ना तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे. जर हा समजा व्यास आहे आणि त्याचे आपण थोडक्यात 2 एंड आहेत, ह्याच्या साहाय्याने जर तुम्ही कुठेही हे 2 टोक ठेवून त्याचा शिरोबिंदू कुठेही ठेवला आणि एक समजा कोन काढला, जसं की या ठिकाणी ABC हा कोन दिसतोय तुम्हाला, म्हणजे B हा बिंदू कुठे ठेवलाय, वर्तुळावर कुठेही ठेवला, तर हा 90 अंशाचाच असतो कंपल्सरी, ध्यानात ठेवायचं. कारण का, हा जो असतो ना हा अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित झालेला कोन असतो आणि तो काटकोन असतो. ही गोष्ट ध्यानात ठेवायची. कधी जर आपल्या त्या कोणाचे जे हे बिंदू दिसतात तुम्हाला, ते कुठे आहेत, थोडक्यात वर्तुळाच्या म्हणजे व्यासाच्या दोन्ही कडेला आहेत आणि हा जो शिरोबिंदू आहे तो कुठे पण असू द्यात, तरी पण तो किती अंशाचा असणार आहे, 90 अंशाचा. तुम्ही ट्राय करून बघू शकता. बरं, आता त्याच्यापेक्षा अजून गोष्ट, जर हा बिंदू वर्तुळाच्या बाहेर असता, काय म्हटलं मी, जर हा बिंदू वर्तुळाच्या बाहेर असता तर तो कोणता झाला असता, लघुकोन झाला असता. वर्तुळावर असेल तर काटकोन आणि वर्तुळाच्या आतमध्ये जर असता या ठिकाणी असा तर मध्येच, तर तो विशाल कोन असतो. पण आपल्याला त्याच्याशी घेणे देणे नाही, आपल्याला हेच एवढंच लक्षात ठेवा की हा जो आहे तो 90 अंशाचा आहे. बरं, आता बघा इथं आता पर्यायकडे आपण बघू. पहिला पर्याय काय, कोन BCA. आपल्याला चुकीचं विधान निवडायचंय बरं का. मग आपण अगोदर बरोबर कोणते ते पाहून घेऊ, है की नाही. कोन BCA 90 अंशापेक्षा लहान आहे. बघा बरं, BCA हा जो कोन दिसतोय तुम्हाला हा 90 अंशापेक्षा लहान आहे, म्हणजे लघुकोन आहे का? नक्कीच आहे. का बरं? कारण जर त्रिकोण ABC मध्ये B हा काटकोन असेल तर राहिलेले 2 कोन लघुकोनच असणार आहे की नाही. जर हा 90 अंशाचा असेल तर राहिलेले 2 बारीकच असणार आहे 90 पेक्षा. म्हणजे पहिलं विधान कसं आहे, बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढे. पुढे म्हटलंय त्रिकोण BCA लघुकोन त्रिकोण आहे. हा जो त्रिकोण दिसतोय तुम्हाला हा लघुकोन त्रिकोण आहे का? नाही. तर या ठिकाणी काटकोन आहे ना, मग हा कोणता झाला, काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे हा पर्याय कसा आहे, चुकीचा आहे. राईट. त्याच्यानंतर बघा पुढचं म्हटलंय कोन CAB हा 90 पेक्षा मोठा आहे. कोन बघा बरं CAB हा जो दिसतोय तो 90 पेक्षा मोठा आहे का? नाही. मी आत्ताच म्हटलं ना, हे दोन्ही जे कोन असतात 90 पेक्षा लहान असायला पाहिजेत. म्हणजे हे पण पर्याय कसं आहे, चुकीचा आहे. आपल्याला 2 पर्याय चुकीचे बघायचे होते तर भेटलेत. तरी पण पुढचं बघा, कंस ABC चे माप 180 आहे. ABC हा जो कंस आहे तो 180, अगदी बरोबर. कारण हा अर्धवर्तुळ कंस होतो आणि अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 असते आणि पूर्ण वर्तुळाचे किती असते, 360 असते. म्हणजे हे विधान बरोबर आहे. तर आपल्याला म्हणले का बा चुकीचे विधान कोणते असं म्हणलेलं आहे. तर चुकीचे विधान म्हणजे आपण कोणता पर्याय, ज्यावेळेस आपल्याला परीक्षेमध्ये गोल करायचे त्यावेळेस 2 आणि 3 क्रमांकाचा आपण गोल करणार, कारण ती चुकीचे आहेत, है ना. आणि आपल्याला चुकीचे विचारलेले, बरोबर नाही विचारले. ठीक आहे. पहा पुढील प्रश्न आपल्याकडे हा 2024 ला विचारलेला प्रश्न आहे आणि आकृती परीक्षेत दिलेली आहे. केंद्रबिंदू C असलेल्या वर्तुळात मापकोन PRS बरोबर 55. बघा PRS म्हणजे या ठिकाणचा जो कोन आहे तो 55 अंशाचा आहे. तर मापकोन PSQ किती तुम्हाला काढायचा आहे, PSQ म्हणजे या ठिकाणचा कोन किती, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तर बघा तुम्ही अगदी सहज करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त आंतरलिखित कोनाचे प्रमेय नावाची गोष्ट आहे. बघा, तर आंतरलिखित कोनाचं प्रमेय म्हणजे काय असतंय, जर तुम्ही कोन PRS पाहिला, ह्या कोन PRS ला असं जर पुढे वाढवलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल त्याने हा जो कंस आहे तो आंतरखंडित केलेला कंस आहे. कोणता, मी तुम्हाला दिसतोय पहा, हा जो दिसतोय ना PS हा आंतरखंडित कंस आहे. म्हणजे समजा एखाद्या वर्तुळामध्ये आपण जर विचार केला, हा कोन आहे, हा आंतरलिखित कोन असेल तर त्याने हा आंतरखंडित केलेला कंस असतो. या ठिकाणी पण तुमच्या लक्षात येईल हा कोन आहे आणि त्याने आंतरखंडित केलेला कंस आहे. तर या कोनाचं माप या कंसाच्या निम्म असतं. काय म्हणलं मी, हा समजा मी म्हटलं की जर 50 असेल तर या ठिकाणी किती 25 असं. आता इथं नाही लक्षात ठेवायचं, इकडे बघायचं. आता हा जर 55 असेल तर हा कंस किती असणार आहे,
110 असणार आहे. बरोबर. आता तुम्ही म्हणताना पुढे काय, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा सेंटर आहे आणि QS हा व्यास आहे. जर QS हा व्यास असेल ना तर QPS बघा या ठिकाणी पी नाव आहे. QPS हा जो आहे हा काय अर्धवर्तुळ कंस आहे. कोणता आहे? अर्धवर्तुळ कंस. व्यवस्थित बघा. आणि अर्धवर्तुळ कंसाचं माप किती असतं बरं? 180 असतं. किती असतं? 180. त्याच्यापैकी हा PS किती आहे? 110 आहे. मग हा जो राहिलाय हा किती अंशाचा असणार आहे? 70 अंशाचा. बरोबर का? बघा हा जो PQ कंस राहिलाय तो किती? 70 अंशाचा असणार. बर, आता पुन्हा एकदा ते आंतरलिखित कोणाचं प्रमेय बघा. हा जर 70 अंशाचा कोण आहे, सॉरी कंस, हा कंस जर 70 अंशाचा आहे तर त्याने त्या ठिकाणी बघा आंतरलिखित कोण ह्याचा तो किती असणार आहे? 35चा असणार आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलंय. बरोबर आहे की नाही? कारण ह्या कोणाने ह्याला आंतरखंडित केलेलं आहे. हा 70 तर हा 35 त्याच्या निम्मा. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक किती? 4 अगदी बरोबर आहे. ते पहा झालं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा 2021 ला विचारलेला आहे आणि ही आकृती पण त्यांनी दिलेली आहे आपल्याला. चौकोन ABCD चक्रीय चौकोन आहे. दिसतोय पहा ABCD चक्रीय चौकोन म्हणजे काय? ज्याचे शिरोबिंदू कुठे येतं? वर्तुळावर असतात. त्याच्यानंतर किरण BC वर बिंदू E असा आहे की, किरण BC बघा BC हा किरण चालला इकडं, त्याच्यावरती E हा बिंदू असा आहे की BCE म्हणजे एका रेषेवर येत असं त्यांना म्हणायचे, बाकी काय नाही. त्याच्यानंतर पुढे पहा कोण DCE बरोबर 95. DCE म्हणजे हा जो कोण तुम्हाला दिसतोय तो किती मापाचा आहे? 95 अंशाचा आहे. तर तुम्हाला विचारलंय DAB किती असणार आहे? DAB म्हणजे या ठिकाणचा कोण तुम्हाला काढायचा आहे. तर एकदम सोपं आहे पहा मित्रांनो. तसं पाहिलं तर ह्याचं माप आणि ह्याचं माप सारखंच असणार आहे. तुम्ही म्हणता ना असं का? तर बघा हा आणि हा याला आपण X म्हणू थोडक्यात. हा आणि हा किती असणार आहे? 180 असणार आहे. का बरं? लिनियर पेअर अँगल तुम्हाला माहिती आहे ना, रेषीय जोडीतील कोणांची बेरीज 180 असते. त्याच्यानंतर परत हा आणि हा सुद्धा किती असणार आहे? 180 असणार आहे. कारण का? चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात. चक्रीय चौकोनाचे समोरासमोरील कोण किंवा सम्मुख कोण जे असतात ते पूरक म्हणजे 180. ह्या दोघांची बेरीज पण 180 आणि ह्या दोघांची बेरीज पण 180. तर हे दोन्ही कसे असतात? सारखेच असतात. हा तसा थेरम पण आहे पहा, हे दोन्ही कोण सारखे असण्याचा. किंवा जर नसेल पटत तर बघा हा 95 तर हा किती येईल? 180 मधून 95 वजा करा. किती ते बघा 10 तून 5 गेले 5, हातचा आला 1, 18 तून 10 गेले 8, म्हणजे 85. हा कोण किती मापाचा आला? 85. हा जर 95 असेल तर हा 85 आला. आणि परत ह्या दोघांची बेरीज परत 180 असते. मग हे 85 असेल तर हा किती असणार आहे? 95. म्हणजे आपलं उत्तर किती येते? पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आलेला दिसतोय आपल्याला. चला त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे. हा 2020 ला विचारलेला आहे हा प्रश्न. वर्तुळातील एका आंतरलिखित कोनाचे माप 65 डिग्री आहे तर त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या केंद्रीय कोनाचे माप किती? म्हणजे बघा समजा हे एक वर्तुळ आहे अशा प्रकारचं आणि हा एक आंतरलिखित कोन आहे. आंतरलिखित कोनाचं माप किती आहे? 65 डिग्री. तर त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या, हा कंस आहे आणि याचा केंद्रीय कोन म्हणजे हा असतो. ठीक आहे. या केंद्रीय कोनाचे माप किती? तर हा जर 65 असेल तर हा त्याच्या दुप्पट असतो 130. आणि कंसाचे माप आणि त्याच्या केंद्रीय कोनाचे माप कसे असते? सारखे असते. म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर येते पहा. चला पहा पुढचा प्रश्न आहे 2023 ला विचारलेला आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ A आहे आणि त्रिज्या R आहे तर A आणि R मधील संबंध चलनाचे चिन्ह वापरून लिहा. तर A आणि R म्हणजे एरिया, क्षेत्रफळ आणि त्रिज्या यांच्यातला काय संबंध आहे हे चलनाचं चिन्ह वापरायचं आहे. हे माहिती समचलन व्यस्त चलन. तर आपल्याला एरियाचा फॉर्म्युला माहिती पहा. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं? पाय R वर्ग हे आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी पाय हा काय कॉन्स्टंट आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो A इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. दॅट्स इट. एवढं सोपं आहे पहा मित्रांनो. जसं तुम्ही चलनामध्ये शिकलेले असाल x हा y च्या समचलनात असेल तर x बरोबर KY. या ठिकाणी k म्हणजे काय? आपला पाय. म्हणजे A बरोबर पाय R वर्ग जर असेल तर हा पाय कॉन्स्टंट काढून टाकायचं आणि समचलन चिन्ह द्यायचं. A इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला अगदी सहज बरोबर येतोय. चला पुढील प्रश्न आहे पहा. हा 2019 ला विचारलेला प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत गटात न बसणारा
पर्याय कोणता? आता इथे पर्याय 4 दिले आहेत, याच्यापैकी 3 आहेत की जे गटात बसतील आणि एक असा आहे की जो बसणार नाही. तर इथं एवढी मोठी आकृती पाहून भांबावून जायचं कारण नाही, पहा तुमच्या लगेच लक्षात येणार आहे. कसं? तर बघा, आता पहिला कोण ACB बघा, ACB. जर तुम्ही याचा सुरुवात आणि शेवट बघा थोडक्यात, ACB बर, ह्या कोणाने हा कंस आंतरखंडित केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे पहा ADB. परत बघा ADB, ह्या कोणाने सुद्धा हाच कंस आंतरखंडित केला आहे. म्हणजे हे आंतरलिखित, हे जे कोण आहेत तुम्हाला दिसते एकाच कंसामध्ये आंतरलिखित झालेले कोण आहेत. आणि जर एका कंसामध्ये आंतरलिखित झालेले कोण जर असतील ना, तर त्यांचं माप कसं असतं? सारखं असतं. म्हणजे याचं माप सारखं असणार आहे, याचं पण असणार आहे. आणि अजून एक बघा BFA, जर तुम्ही पाहिलं तर BFA ह्याचे पण एंड पॉईंट तुम्ही व्यवस्थित बघा, तुमच्या लक्षात येईल. हा सुद्धा असंच आहे. म्हणजे हा मात्र पर्याय क्रमांक जर 3 तुम्ही पाहिला ना, CEB म्हणजे CEB, आता इथे त्यांनी ओढून घेतलं नाही, माझ्याकडून राहिला वाटते, CEB हा जो कोण पाहिला ना, ह्या कोणाने इकडचा कंस आंतरखंडित केलेला आहे, त्याच्यामुळे तो आपल्या पर्यायात बसत नाही. म्हणजे हा गटात न बसणारा काय? पर्याय क्रमांक 3. आता शेवटचा आणि इंटरेस्टिंग प्रश्न आहे बा, खूपच 2018ला विचारलेला हा प्रश्न आहे. वर्तुळावरील दिलेले बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील? बघा, म्हणजे या ठिकाणी ABCDEFG हे बिंदू दिलेले आहेत वर्तुळावर आणि हे परस्परांना जोडायचे, कोणत्याही कोणाला जोडायचंय, कोणत्याही कोणाला जोडायचे आणि असे रेषाखंड तयार करायचे. त्याच्यापैकी एवढे त्यांनी 3 काढून दाखवलेले आहेत. तर अजून किती रेषाखंड काढावे लागतील म्हणजे सगळे एकमेकांना जोडले जातील? तर तुम्ही हे काही रेषा ओढत बसायचे नाही येतात. त्यासाठी करायचंय काय पहा, एकदम सोपी ट्रिक आपल्याकडं. तर तुम्ही बिंदूंची संख्या मोजा, 1 2 3 4 5 6 आणि 7 बिंदू किती आहेत या ठिकाणी? 7 बिंदू आहेत बघा, बरोबर आहे. तर आपण काय करायचं, 7 त्याच्या आधीची संख्या घ्या, 7 गुणिले किती? 6 आणि भागिले 2. समजले काय करायचे? जेवढे बिंदू असतील ते गुणिले त्याच्या आधीची संख्या, 7 गुणिले 6 भागिले 7 सगळं किती होतात? 42 भागिले 2. 42 ला 2 ने भागा बरं, किती येतं? 21. मात्र हे आपलं उत्तर नाही बरं, कारण 21 हे काय, सगळे बिंदू एकमेकाशी जोडण्यासाठी 21 रेषाखंड तयार होतात. त्याच्यापैकी किती काढून दाखवलेले येतं? 1 2 आणि 3. हे ऑलरेडी 3 काढलेले येतं आणि आपल्याला आणखीन किती काढायचे असा प्रश्न विचारलाय, बरोबर आहे की नाही? हे 3 त्याच्यातून वजा करावं लागतील. 21 म्हणून 3 गेले किती? 18. हे आपलं अगदी बरोबर उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 तुमच्या लक्षात आलं असेल, बरोबर आहे म्हणून. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण वर्तुळावर आधारित जेवढे काही प्रश्न होते 2017 पासून तर 2024 पर्यंत 8वी स्कॉलरशिपचे, ते आपण सर्व याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा पहा मित्रांनो. आणि जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला हरकत नाही. आणि इथून पुढे आपण बाकीचे जे टॉपिक येतं त्या टॉपिकवरती आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ टॉपिक वाईज पाठीमागचे प्रश्न आपण घेणार आहेत. ठीक आहे. तर तुम्ही त्यासाठी नोटिफिकेशन साठी तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. धन्यवाद.